आषाढी एकादशी म्हटलं की विठुरायाच्या भक्तीचा, आनंदाचा आणि पारंपरिक साज शृंगाराचा दिवस. पण प्रत्येक वर्षी प्रश्न पडतो, यंदा नेमकी कोणत्या रंगाची आणि कोणत्या प्रकारची साडी नेसावी. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आले आषाढी एकादशीसाठी 18 रंगांच्या साड्यांचे सुंदर प्रकार. या साड्या पाहिल्यावर तुमची निवड नक्की सोपी होईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटच्या काही साड्या तर इतक्या सुंदर आहेत की त्यांच्यावरून नजरच हटणार नाही. नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. नंबर 1, पिवळी सिल्क साडी. आषाढी एकादशीसाठी सर्वात शुभ मानला जाणारा रंग, पारंपरिक आणि आकर्षक लुकसाठी परफेक्ट. नंबर 2, पांढरी कॉटन साडी. साधी, सात्विक आणि दिवसभर आरामदायी, मंदिरात जाण्यासाठी उत्तम. नंबर 3, ऑफ व्हाईट कसाऊ साडी. सोनेरी काठामुळे अतिशय एलिगंट आणि पारंपरिक लुक मिळतो. नंबर 4, हिरवी पैठणी. वारकरी वातावरण आणि सणाच्या उत्साहाला अगदी साजेशी. नंबर 5, पोपटी लिनेन साडी. हलकी, स्टायलिश आणि दिवसभर नेसायला आरामदायक. नंबर 6, पिस्ता ऑर्गेन्झा साडी. सॉफ्ट रंग आणि मॉडर्न लुक आवडणाऱ्यांसाठी सुंदर पर्याय. नंबर 7, मोरपंखी बनारसी साडी. रिच लुक आणि पारंपरिक डिझाईन्सचा सुंदर संगम. नंबर 8, आकाशी चंदेरी साडी. हलकी, सुंदर आणि खूपच ग्रेसफुल दिसणारी. नंबर 9, रॉयल ब्ल्यू सिल्क साडी. सिंपल ज्वेलरी सोबतही अतिशय उठून दिसते. नंबर 10, जांभळी पैठणी. पारंपरिक सणासाठी कायम पसंती मिळवणारी. नंबर 11, लव्हेंडर टिश्यू साडी. साध्या ट्रेंडमध्ये असलेला अतिशय एलिगंट रंग. नंबर 12, गुलाबी बांधणी साडी. नाजूक प्रिंट्स आणि उत्सवी वातावरणासाठी परफेक्ट. नंबर 13, राणी पिंक सिल्क साडी. लग्न समारंभ आणि धार्मिक कार्यक्रम दोन्हीसाठी आकर्षक. नंबर 14, पीच ऑर्गेन्झा साडी. सॉफ्ट, फ्रेश आणि मॉडर्न लुक देणारी. नंबर 15, केशरी पैठणी. भक्तिभाव आणि पारंपरिक सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ. नंबर 16, लाल कांजीवरम साडी. रॉयल आणि क्लासी लुक आवडणाऱ्यांसाठी उत्तम. नंबर 17, मरून बनारसी साडी. नेहमी ट्रेंडमध्ये राहणारी आणि अत्यंत आकर्षक. नंबर 18, गोल्डन टिश्यू साडी. उत्सव, पूजा आणि खास प्रसंगासाठी एकदम परफेक्ट फिनिशिंग टच. तर मैत्रिणींनो, या होत्या आषाढी एकादशीसाठी 18 रंगांच्या साड्यांचे सुंदर प्रकार. यापैकी तुम्हाला सर्वात जास्त कोणती साडी आवडली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.